वसई विरारमध्ये 2018 पासून पाणी भरायला सुरुवात झाली. त्याच्या अगोदर 12 जुलै 2000 आणि त्याच्यानंतर 26 जुलै 2005 अशा दोन वेळेला, म्हणजे 26 जुलै 2005ला मुंबईला ज्या वेळेला पूर्ण पूर आलेला त्यावेळेला वसई विरार सुद्धा पाण्याखाली होतं. त्याच्या अगोदर 12 जुलै 2000 ह्या 2 वर्ष सोडल्यानंतर थेट 2000 म्हणजे जुलै 2018 मध्ये पुन्हा एकदा पाणी भरलं वसई विरारमध्ये. आणि त्यानंतर 2018 पासून आजपर्यंत 1 वर्ष असं गेलं नाही की ज्या वेळेला वसई विरारच्या शहरी भागामध्ये असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, पूर आला आणि 2-2, 3-3 दिवस पाणी राहिलं. काही वर्षी तर 3-3 वेळाला हे सगळं वसई विरार डुबलं. ज्या वेळेला सलग 5 दिवस पाऊस होता, वसई पाण्याखाली होती. आणि यावेळेला अजून एक गोष्ट घडली की सातत्याने 4 दिवस लाईट नसल्यामुळे इंटरनेट सेवा, मोबाईल सेवा ही सगळी बंद पडली. रस्त्यांची दळणवळण बंद पडली आणि ट्रॅक्टरचा प्रवास हा वसई विरारची नवीन ओळख बनली. दुर्दैवाने हे केवळ एका दिवसात घडलं का? किंवा पाऊस जास्त झाला? हो, पाऊस जास्त झाला. पण पाऊस जास्त झाला याच्या अगोदरही पाऊस होत होता. 2018 पासून निसर्गाने आम्हाला दरवर्षी इशारा दिलाय. 2018 पासून 2026 पर्यंत जवळपास 8 वर्ष सातत्याने पाणी भरत असताना सुद्धा त्याच्यावरती जी ठोस उपाययोजना व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. आम्ही केवळ कारणं देतो की 250 मिलीमीटर पाऊस झाला, 350 झाला, 200 झाला. हे ठीक आहे, 200 मिलीमीटर झाला, 250 मिली हेही मान्य करावं लागेल. पण 2018 पासून 8 वर्षामध्ये आम्ही त्याच्यावरती कोणती उपाययोजना शोधू शकलो नाही. आता वसईची भौगोलिक स्थितीचं कारण सांगतात की पूर्व पट्टावरती आहे, पश्चिम पट्टावरती आहे, मधला हा मार्शिलँडचा म्हणजे 2 नद्या, आता आपण खाडा म्हणतो, वैतरणा नदी आणि उल्हास नदी, वसईची खाडी, या दोघांमधला हा साधारणतः 2-2.5 किलोमीटरचा जो भूभाग आहे हा सखल आहे. हे हजारो वर्षाचा आहे. हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शेवटी हे सगळं असताना याच्यावरती मात करण्यासाठी आम्ही सगळं निसर्गाच्या भरोश्यावर सोडून देणार का? आम्ही त्याच्यावरती काही उपाययोजना करणार की नाही? आता स्वतःला एक प्रश्न विचारायची गरज पडलेली आहे. आम्ही या संदर्भात आयुक्तांनाही त्या दिवशी मी बोललो की किमान आता आम्हाला स्वतःला बंधन घालून घ्यावं लागेल की पुढच्या 5 वर्षामध्ये वसई विरारला पूरमुक्त करण्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करू अशा पद्धतीनं. परंतु आपण बघितलं असेल, शहरीकरण सुरू होऊन आज जवळपास 30 वर्ष झाली. या 30 वर्षामध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी राहणारी माणसं, तुम्हा आम्हाला माहिती आहे की पूर्वीच्या खाड्या, पूर्वीचे नाले, पूर्वीचे जे ओहोळ होते ते बुजवले गेले. अनेक ठिकाणी ते डायव्हर्ट केले गेले. माझ्या जागेत नाही, शेवटी अनेक काही ओहोळ, काही खाड, काही जे प्रवाह होते खाजगी जागेत नव्हते. परंतु नवीन बांधकाम करताना, भराव करताना ते बुजवले गेले, काही ठिकाणी डायव्हर्ट केले गेले. डायव्हर्जन करताना सुद्धा त्याला जे वळण आहे ते 90 अंशाच्या कोनातलं वळण दिलं गेलं. आणि त्याच्यामुळे म्हणजे आपल्या वैयक्तिक स्वार्थामुळे आज वसई विरारवरती ही आपत्ती ओढवलेली आहे. ही नैसर्गिक कमी आणि मानवनिर्मित जास्त आहे. त्यामुळे ह्याच्यावरती जर उपाययोजना झाली नाही तर भविष्यामध्ये वसई विरारच्या लोकांना आपण काय उत्तर देणार? आता सातत्याने हीच कारणं सांगत बसणार का? आता निरी IITचा 12 करोड रुपये खर्च करून आपण अहवाल घेतले. त्याच्यामध्ये अंतरिम अहवाल होता आणि अंतिम अहवाल होता. त्याच्यामध्ये ज्या उपाययोजना सांगितलेल्या त्या उपाययोजनांवरती कोणती कारवाई झाली नाही. दुसऱ्या बाजूला आता तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो की समेळपाड्याला, म्हणजे अनेक असे विषय असतात की आपल्याला माहिती आहे की समेळपाड्याला समोरून एक खाडी वाहते, या बाजूनी विरार बाजूनी एक येते, म्हणजे स्मशानभूमीच्या समोरून. हे लोकांना माहिती आहे, खाडी आहे, प्रवाह आहे. आज तुम्ही जर डीपी मध्ये बघितला तर त्याच्यामध्ये खाडी दिसतच नाही. त्याच्यामध्ये थेट 40 मीटरचा डीपी रस्ता आहे. तुम्ही एक विचार करा की डीपी बनवताना की त्या वेळेला जे त्या ठिकाणी तज्ज्ञ होते की त्यावेळेला जे सत्ताधारी होते त्यांनी याच्या एवढी छोटी गोष्ट लक्षात घेऊ नये की या ठिकाणी खाडी आहे, त्या खाडीमध्ये खाडी न दाखवता थेट डीपी रोड दाखवला गेलाय. त्यामुळे असे अनेक प्रवाह आहेत की ज्याच्यामध्ये जे मूळ प्रवाह न दाखवले गेल्यामुळे ते सर्रास लोकांनी बुजवले. बांधकाम करताना सर्रास बुजवले आणि त्याला महापालिकेने आडकाठी केली नाही. आता तरी जे जुने प्रवाह होते, ज्या जुन्या खाड्या होत्या, हे सगळे पुनरुज्जीवित करणं गरजेचं आहे.